आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाषणादरम्यान सत्ताधारी बाकावरील एका सदस्याच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी संबंधित सदस्यावर जोरदार शब्दांत टीका करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, चर्चा संपायची आहे, त्यामुळे सर्व सदस्यांनी आपापले जे 5 वाजता मान्य अध्यक्षांच्या सूचनेनुसार नंतर आपण बिल घेणार आहोत. थोडक्यात मुद्दे मांडा प्लीज थोडक्यात मुद्दे मांडा. वडेट्टीवार साहेब बोला. नाही, असं आहे अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाच्या याच्यावर आम्ही माहिती घेतली. आज अध्यक्ष महोदय तिथे बोलून गेले. तुमचा अधिकार आहे किती वेळा चर्चा व्हावी आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव आल्यानंतर किती वेळा व्हावी हे आता शेवट तुम्हीच ठरवा. 5 वाजता हे शक्यच होत नाही, कारण सगळ्यांना बोलायचं आहे. विषय 5च आहेत. आता स्कोपच्या बाहेर जाऊन कोणी बोलत असतील आणि विषय दुसरे घेत असतील तर विषय नाही. अध्यक्ष महोदय, मी थोडक्यात विषय मांडले ना. नाही पाठीमागच्या सदस्यांना संधी हा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाच्या नाही थांबा, होईल ना चर्चा, शेवटपर्यंत होईल ना. असं थोडी आहे की विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर 2 तास चर्चा करावी. आतापर्यंत सत्ताधारी पक्षावर 9 तास चालले, 3 दिवस झालेत प्रस्ताव सुरू आहे. असं नाही होणार ना. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करतोय की एक प्रस्तावाचं सुरू करण्यापूर्वी मला आज एक अध्यक्ष महोदय, आपल्याला माझी विनंती आहे की आपण सन्माननीय अध्यक्षांना त्यांच्याशी चर्चा करावी किंवा त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. पण मला असं वाटतं की सभागृहात जेवढे सदस्य आता उपस्थित आहेत त्यांच्यापैकी जे वेळेत आणि योग्य बोलणारे सगळेच आहेत, त्या पद्धतीने बोलायला अडचण नाही. आम्ही इथे बसलो तुमचं ऐकायला. वडेट्टीवार साहेब, तुमचा प्रत्येक शब्द न शब्द आम्ही मोत्यासारखे झेलायला या ठिकाणी बसलो म्हणून. आणि त्यामुळे वडेट्टीवार साहेब 1 2 मध्ये तुम्ही खिशाला लावलाय, शाही संपली आहे. जरा वडेट्टीवार साहेब 2 मिनिटं. माननीय मंत्री महोदयाच्या मताशी सर्व सभागृहाचे सन्मान्य सदस्य सहमत आहे ते दिसत आहेत. माझी खाली एवढीच सूचना आहे या आसनावरनं की ज्या विभागाचे या चर्चा आहेत त्याचे मंत्रीसुद्धा सभागृहात उपस्थित ठेवण्यात यावे, ही माझी सूचना आहे. वडेट्टीवार साहेब बोला. मुद्दा आहे. नाही, प्रोसिजर हाऊस प्रोसिजरमध्ये आहे. मला प्रोसिजरवर बोलायचंय. हां बोला. अध्यक्ष महोदय, प्रोसिजरवरती मला या सदनाकडनं अधिक माहिती हवी आहे की 293चा सत्ता पक्षाचा जो प्रस्ताव होता ती चर्चा पूर्ण झाली आणि ती चर्चा पूर्ण झाल्यावर साहजिकच पलीकडे असलेल्या आणि अलीकडे असलेल्या दोन्ही सदस्यांना ते उत्तराची अपेक्षा आहे. ते उत्तर आता आज आहे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3च दिवस राहिलेत. तर त्याची उत्तरं आपण कधी देणार आहात? आज देणार आहात की उद्या देणार आहात? ते एकदा टाईम टेबल आम्हाला कळलं, कारण आम्ही पण अनेक प्रश्न विचारलेत. त्यामुळे आमची पण अपेक्षा आहे की आमच्या मतदारसंघातल्या मतदारांना माननीय मंत्री महोदय का आश्वासन देणार आहे. त्यामुळे ती उत्तरं कधी येणार आहेत त्याच्याबद्दल जेव्हा उत्तर येईल तेव्हा आपल्या प्रश्नाची उत्तर निश्चित दिले जातील. अध्यक्ष महोदय, या 293च्या आमच्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा करायला मी उभं असताना आपल्याला एक विनंती आहे. अहो थांबा न होता. हो खराजी थांबा आता. अरे प्रस्ताव चर्चा सुरू झाली. अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावर मी चर्चेसाठी आपण अध्यक्ष महोदय अत्यंत विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा होत असताना आपण वेळेचं बंधन मानलं. ठीक आहे, आपला आनंद. पण त्या संबंधित जे 5 विभाग आम्हाला सांगितले, आम्ही 10-12 विभाग देत होतो. 5 विभाग सांगितलं, ठीक आहे. 5 विभागाचा एकही मंत्री या सभागृहात नाही. आशिष साहेब, आपण जरा विनंती आहे आपल्याला. बघा, आम्ही इतके वर्ष झालेत काम करतो. ठीक आहे, एखादी मंत्री असू शकत नाही, 2 मंत्री असू शकत नाही. कॅबिनेटमधले संबंधित 5 खात्याच्या मंत्र्यामध्ये एकही मंत्री नाही. तुमचं बहुमत आहे, असंख्य ताकद तुमची आहे. सभागृहाला तुम्ही जर विरोधकांना त्या पद्धतीनं तुम्ही वागतो तुमचा आम्ही एवढंच म्हणू की आमच्याकडे एकच मंत्री त्या संबंधित खात्याच्या, त्या फक्त ऊर्जा. कदम साहेब, प्रस्ताव वाचला काय? त्या प्रस्तावाशी संबंधित मंत्र्यांशी बोलतोय. माझ्याकडे बघून असं नका बोलू ना. अहो शेवट सगळ्यांनाच कुठे ना कुठे तुम्हाला पण बोलताना काल परवाच्या दिवशी
तुम्हीच लोकांनी सभागृहात मंत्री नाही म्हणून सभागृह बंद पाडला सत्ताधाऱ्याच्या पक्षावर, आणि आम्ही बोललो की मिरची लागते, तुम्ही बंद केलात. मग आम्ही बोलताना जरा म्हणत बोलत नका जाऊ, तोंड मारत नका जाऊ. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.